जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आषाढ महिना सुरू झाला की आपल्या कानांवर हेच पवित्र शब्द घुमू लागतात. भगव्या पताका, टाळ मृदुंगांचा गजर आणि लाखोंच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी, हे दृश्य म्हणजे महाराष्ट्राचं एक अद्वितीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. दरवर्षी लाखो लोक ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता शेकडो किलोमीटर चालत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. पण आषाढी एकादशी इतकी महत्वाची का आहे? ही वारीची परंपरा नेमकी काय आहे आणि ती कधीपासून सुरू झाली? याच प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आषाढी एकादशीचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला पुराणात जावं लागेल. या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. शयनी म्हणजे झोपणे. असं मानलं जातं की या दिवशी या विश्वाचे पालन करते भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्यांसाठी विश्राम करतात. हा 4 महिन्यांचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो. जेव्हा सृष्टीचे पालन करते योग निद्रेत असतात, तेव्हा सृष्टीतील असुरी शक्ती वाढू नयेत आणि मानवाचं मन चुकीच्या मार्गाला जाऊ नये यासाठी व्रत वैकल्य, उपवास आणि साधनेचा मार्ग सांगितलेला आहे. या काळात केलेला उपवास, जप आणि भक्ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचते असंही मानलं जातं. याचं कारण या काळात ईश्वराचे लक्ष बाह्य जगापेक्षा आपल्या भक्तांवर जास्त केंद्रित झालेलं असतं. म्हणूनच आषाढी एकादशी हा चातुर्मासाचा प्रारंभ आणि आध्यात्मिक साधनेचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास करून सात्विक आचरण करून भक्त आपलं शरीर आणि मन शुद्ध करतात आणि ईश्वराच्या कृपेसाठी पात्र ठरतात. ही झाली या दिवसामागची आध्यात्मिक बाजू. पण महाराष्ट्राच्या परंपरेत हा दिवस इतरांपेक्षा जास्त महत्वाचा मानला जातो. याचं कारण महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरची वारी ही एक अशी परंपरा आहे जी फक्त विठ्ठलाची भक्ती नाही, तर सामाजिक समानतेचं आणि मानवतेचं प्रतीक आहे. ही परंपरा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूहून पंढरपूरकडे होणारं प्रस्थान. लाखो वारकरी या पालख्यांसोबत पायी चालतात, विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात. या प्रवासात कुणी लहान मोठा गरीब श्रीमंत नसतो. यात कोणती जातपात किंवा धर्म नसतो. या वारीत सहभागी होणारा प्रत्येक जण फक्त माऊली असतो. विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांना सर्व दुःख आणि त्रास विसरायला लावते. अभंग गात, फुगड्या खेळत, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत हा प्रवास कधी पूर्ण होतो हे कळतही नाही. पंढरपूरला पोहोचल्यावर चंद्रभागा नदीत स्नान करून, नगर प्रदक्षिणा घालून आणि विठ्ठू रखुमाईंच्या काळ्या सावळ्या मूर्तीचं दर्शन घेऊन या वारकऱ्यांचं जीवनाचं सार्थक होतं. ही वारी हा फक्त प्रवास नाही, तर हे एक सामूहिक ध्यान आहे, एक चैतन्याचा सोहळा आहे. आता प्रश्न उरतो की ही परंपरा कधीपासून सुरू आहे? पंढरपूरला भेट देण्याची आणि या कानड्या विठ्ठलाच्या भक्तीची परंपरा खूप प्राचीन आहे, जिचे उल्लेख जवळपास 800 ते 1000 वर्षांपूर्वीच्या साहित्यातही आढळतात. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळापासून वारकरी संप्रदाय अस्तित्वात आहेत. मात्र आज आपण जी पालखी सोहळ्याची भव्य परंपरा पाहतो, तिची विधिवत सुरुवात संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण बाबा यांनी 17व्या शतकात केली. त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांना पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली, जी आजपर्यंत कधीही न थांबता सुरू आहे. म्हणूनच जेव्हा आपण वारी पाहतो तेव्हा आपण फक्त एक धार्मिक सोहळा नाही, तर शेकडो वर्षांचा जिवंत इतिहास अनुभवत असतो. थोडक्यात सांगायचं तर आषाढी एकादशी म्हणजे फक्त एक उपवासाचा दिवस नाही, तो दिवस आहे आत्मशुद्धीचा, साधनेचा आणि भक्तीचा. वारी म्हणजे सामाजिक समानतेचा संदेश देणारी आणि मानवतेची शिकवण देणारी परंपरा.
वारी म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायावर असलेलं अतूट प्रेम आणि विश्वास. बाकी व्हिडिओ आवडला ना? मग लाईक नक्की करा. आणि हो, अशाच महत्वाच्या माहितीसाठी प्रणिताच विश्वास अशाच महत्वाच्या माहिती करा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.